पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मंत्री अहो फोन उचला ना। ही भांडी पण ना सारखी पडतायत माझ्या हातातनं। अहो मंत्री, एक तर हा माणूस फोन करणार नाही आणि मी करते तर तो उचलत पण नाहीये। अरे देवा नारायणा, उचलत का नाहीये ते फोन? तर सायलेंटवर ठेवला असेल। अरे काय चाललंय काय? हॅलो, उचला उचला हो फोन, उचला लवकर। फोन उचला। 2 दिवस झाल्या माणसाने काही फोन केलेला नाही मला। फोन करावा की नाही? अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिले है कौन। आले आले। अरे पण कोणी आवाज कोणी दिलाय तुला? अजीब दास्ता है ये, कहाँ। ए अजीब काय आहे ना, त्या भांडी आपटतायत बाहेर, ऐकू येतंय का तुला? सासूबाई, मी बाहेर गेले नाहीये ना म्हणून भांडी आपटतायत, त्यांना सांगते मी येते। काय काय करतोय? तुला नाही आवडत तुझं एडिओ? पण मी तर आवडतो ना। नाही आवडत? आवडतो ना। बघ, त्या ना आता भांडी आपटताय। जर मी बाहेर गेले नाही ना तर एक भांडे इकडे फेकून मारतील आपल्याला। असं खारल्याचा वास कुठून येतोय? डिओचाच असेल। छा, डिओचा नाहीये। बघ बघ, काहीतरी येतोय। हो रे, किचन कडनं वास येतोय। हे काय जाळपोळ करतायत की काय मी नाही आले म्हणून? थांब थांब बघून येते, अख्खं घर जाळतील। आले सासूबाई। अजीब दास्ता है ये। फोन उचला। सासूबाई, हो काय करताय? भाजी बघा। शी बाबा, हो काय भांडी पडलीये, भाजी करपलीये, काय होतंय? बरं नाही वाटत आहे का तुम्हाला? अगं यांना कधीचा फोन लावते पण उचलतच नाहीयेत। त्यात ही सगळी कामं। शी सासूबाई, हो किती सोपं आहे फोनवर बोलता बोलता कामं करणं। असं फोनवर बोलायचं, इकडे कामं करायची। काय सोपं आहे? नक्की काय करायचं तेच कळत नाही। फोनवर बोलायचं की काम करायचं? नाही नाही, ते बरोबर आहे, तुम्हाला जमणार नाही ऍक्च्युली। काय आहे ना, फोनवर बोलता बोलता कामं करणं हा एक टॅलेंट आहे। त्यात कसलं टॅलेंट? तुला ना सवय झाली या गोष्टीची, कामं करता करता फोनवर गप्पा मारायची, म्हणून एकही काम धड होत नाही। कधीतरी भाजीत मीठ जास्तच पडतं, कधीतरी भाजीत मीठ घालायलाच विसरून जातेस। पण काय आहे, निदान फोनवर बोलता बोलता माझी कामं होतात ना। तुमच्यासारखं नाहीये, इकडे फोनवर बोलताना इकडे कामं वाढवून ठेवली। हो ग, मला कळून चुकलंय। एका वेळी एकच काम करायला हवं, पण काय करू ना तेच कळत नाही ग। इतके फोन केले आणि हे गेल्यावर एकही फोन केलेला नाही ह्यांनी। मला काळजी वाटते ग। आणि म्हणजे पहिल्यांदाच गेलेत ना तसे मला इथे एकटीला सोडून। हो, एवढी काळजी वाटते? त्यांना काय आहे का पण त्याचं? इथे घरात असताना बघितलंस ना, सतत त्यांच्या हातात फोन असतो गेम खेळायला, जणू काही हाताला चिकटलेलाच असतो फोन। आणि तिकडे गेल्यावर बॅगेत तळाला ठेवलेला दिसतोय फोन। एक काही फोन केलेला नाही यांनी। काळजी नाही का वाटणार मला? एवढे रमलेत वाटतं तिकडे। सासूबाई, तुम्हाला नक्की काळजी वाटतेय का इनसिक्युरिटी? कसली इनसिक्युरिटी? नाही म्हणजे आता बाबा तिकडे गेले तर त्यांनी माझ्यासाठी एक नवीन सासू आणली तर? काय हसताय? एवढा विश्वास आहे बाबांवर? अगं नुसता विश्वासच नाहीये, तू नाही तर तुझी पत्रिका नीट बघून घे। तुझ्या नशिबात मीच आहे सासू म्हणून। ओके। फोन आला, फोन आला। हं? अनोळखी नंबर आहे हा। माझ्या नवीन सासूच्या फोनवर न गेला असेल। तू तुझं काम कर ग। हॅलो, हा कोण बोलताय नक्की? अगो, आई कोणाबरोबर अशी फोनवर बोलत गेली का? माझ्या नवीन सासू बरोबर। काय? काही नाही, बाबा खूप वेळ फोन उचलत नव्हते, त्यांना काळजी वाटत होती। मी म्हटलं बाबा माझ्यासाठी नवीन सासू आणत असतील। सायली, अगं काय हे?
किती दिवसांनी फोन करतेस? नंबर बदललास की काय? वाटलंच मला. मुंबईत आलीस? अगं मग ये की इकडे. अगं बाई काय सांगतेस काय? येतेस इकडे? राहायलाच येतेस आमच्याकडे? ये ये ये. बरं मी शंतनूला पाठवते तुला आणायला. ओ असा प्लॅन आहे काय? त्याला सरप्राईज द्यायचंय काय? बरं बरं चालू दे चालू दे. पण लवकर ये हा, नाही तर तो ऑफिसला जायचा आणि तू यायचीस. हा हो ये ना ये, वाट बघते मी तुझी. लवकर ये. हा सायली. अरे हो, अरे अरे काय काय चाललंय काय? अरे बाबा फोन उचलत नाहीये, सासूबाईंचा आकार लागत नाहीये, माहित नाही. आणि सासूबाईंना खूप टेन्शन आलंय. मी सासूबाईंना म्हटलं काय माहिती, कदाचित बाबा माझ्यासाठी नवीन सासू आणत असतील. डेंजरस हो इनी तू. अगं नको ना असं काहीतरी बोलत जाऊस, दुसरी सासू वगैरे. ती सिरियस होते माहितीये ना. उगाच हट्ट धरून बसायची, मला पण 7 सिस्टर्सला जायचंय, माझी तिकीट काढ म्हणून. मला तर आत्तापासूनच आई एअरपोर्टवर दिसते. हे नाही नाही बाबा, ह्या सगळ्यात मी पडत नाही, मी चाललो. जा 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 जा. अरे यार, तुला माहितीये का, त्यांना खरंच टेन्शन आलंय. बघ ना किती वेळ बोलतायत बाबांची फोनवरती. आय एम शुअर त्या बाबांना म्हणत असतील काय हो मी येऊ का तिकडे. खूप इन्सिक्युअर झाल्या आहेत त्या. काय रे आज कामावर जायचं नाही का? उशिरा जाणार आहेस? नाही आता आता बस तयारीच करायला जातोय आता. सावकाशावर हा. का? नाही नाही म्हणजे घाई करू नकोस रे. घाईघाईत कामं बिघडतात ना. आता माझंच बघ ना सकाळी सकाळी काय झालं ते. बरं जाताना मला सांगून जा. जा जा. ओके. हा सासूबाई काय झालंय? कुठे काय? तुम्ही शंतनूला असं का सांगितलं की सावकाशावर आणि जाताना मला सांगून जा? अगं तो लवकर गेला तर भेट होणार नाही ना. कोणाशी? कुणीतरी येणार आहे शंतनूला भेटायला. कोण? आहे कुणीतरी खास. तो आहे का ती? ती अशी कोण खास आहे ती? सायली, त्याची बालमैत्रीण. एकुलती एक, इथे वरती राहायची. अगं काय सांगू तुला, इतकी घट्ट मैत्रीण आहे त्यांची. खेळायचं एकत्र, शाळेत एकत्र जायचे, वर्ग सुद्धा एकच बरं का. अगदी बाकडं सुद्धा एकच. पण काय करणार ना, तिची वडिलांची अगं बदली झाली कॅनडाला. मग सगळेजण कॅनडाला गेले. हा त्यामुळे ह्यांच्या मैत्रीत दुरावा आला. ते बालपणी होते म्हणून ना, पण आत्ताच ना एकत्र तर दोघांनी एकमेकांचा विचार केला असता. पण मग आत्ता काय येते ती इतक्या वर्षानंतर? अगं तिची म्हणे काहीतरी बिझनेस कॉन्फरन्स आहे मुंबईत, म्हणून आली आहे. म्हणून मला फोन केला तिने. शंतनूची आठवण आली असेल नाही तिला. मग शंतनूला का नाही फोन केला? तिला शंतनूला सरप्राईज द्यायचंय म्हणून तर मी सुद्धा पिलूला सांगितलं नाही ती येते म्हणून. काय आनंद होईल ना त्याला तिला बघून. खरंच ग. हा कामावर जायच्या आधी आली पाहिजे ती, म्हणजे भेट होईल ना त्यांची. आता बघू कोण होतंय इन्सिक्युअर ते. चल कुठे 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 कुठे? ऑफिसला नाही. अरे बाबा वेळ आहे अजून. नाही वेळ काही नाहीये, खूप ट्रॅफिक असतं, वेळेवर पोहोचलं पाहिजे ऑफिसला. चल चल अगं, चल. जातो ना थोड्या वेळाने, थांब ना. का थोड्या वेळाने? अजिबात नाही. चल चल चल. हा, बरं ठीक आहे, बॅग तर घेऊ दे. मी थांब. घेते ना बॅग. अरे चल थांब जरा. अरे केस विंचरायचे. बाईकवरती विंचर. बाईकवर कसं विंचरणार? तू निघा ऑफिसला, मी सांगते तुला. अंकुर अशी का गं? चल. अरे यार अंकुर. निघ. मिनिट ऐक तर. काही नाही, निघ. एक मिनिट फक्त ऐकलं आई काय आई आई कशाला आई, पाहिजे? आई. कशाला पाहिजे? अगं तीच म्हणत होती की ऑफिसला जाताना सांगशील म्हणून. पिल्लू? आई, अजिबात नाही. आता निघालास? आई, हो. अरे थांब की जरा वेळ अजून. पण काय वेळ आहे? त्याला उशीर होईल, त्याला ऑफिसमध्ये काम आहे.
चल चल. एक मिनिट आई, अगं काय झालंय थांबला सर कळेल का थांबवते ते. म्हणजे आता कोण आलंय? सरप्राईज आलंय. कसलं सरप्राईज? थांबा मी बघतो. नाही तू मी बघणार मी बघणार. हाय पिंट्या. सायली, मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करत होते, पण ना कामामुळे वेळच मिळत नव्हता. पण पिंट्या, कसला हँडसम दिसतोस रे. कसा होतास तू लहानपणी? हे सायो, तू पण काय म्हणजे, तू पण काय झालीये सगळं. काय ऑफिसला नाही जायचंय? जायचंय ना, जायचंय. पिलू, अरे किती वर्षांनी आले सायली आपल्याकडे. सुट्टी घे की आज ऑफिसला. हो. सासूबाई, तुम्ही शंतनूला ऑफिसला खाडा करायला सांगताय? खाडा नाही करायला सांगत आहे, त्याला सुट्टी घ्यायला सांगते. आणि ते सुद्धा आई आजारी आहे असं म्हणून सुट्टी घेऊ नकोस, तर सरळ सरळ सांग तू कोणीतरी खास आलंय खूप वर्षांनी आमच्याकडे आणि खूप जवळचं म्हणून सुट्टी माग. नाही नाही, तशी नाही देणार बॉस सुट्टी. मी बोलते की त्याच्या बॉसशी. पिलू, फोन दे बघू. आई अगं असू दे ना, कशाला बॉसशी वगैरे. अरे असं काय करतोस तू? ऑफिसला गेल्यावर ती एकटी बिचारी काय करणार? मी काय तिच्याशी गप्पा मारणार? आणि अंकिता पण जाणार कामावर. छे छे, मला कुठे जायचंय? मला काहीच काम नाहीये, मी घरीच आहे मस्त. अगं तुम्ही दोघे एकमेकींना ओळखता तरी कुठे? कंटाळा येईल की तिला. पिलू, फोन दे बघू. फोन दे दे दे. असं बॉस ऐकणार नाहीये, असू दे. माझं ऐकेल. फोन लाव. चल, मी सांगते त्याला काय सांग. बघा, तरी मला वाटत नाही ऐकणार आहे. सरिते, अरे च्या, सायली ना ग तू? किती वर्षांनी आली ग? ओळखलं का मला? सुनू आजी. हा हो मग अशी कशी विसरेन? मी आणि पिंट्या तुमच्या दरवाजाची बेल वाजवून पळायचो, आठवतंय ना तुला? तुम्हा दोघांची जोडी होतीस तशी मस्ती खोरा. अंकिते, तुला सांगते, हिच्या बाबांची बदली कॅनडाला झाली म्हणून, नाहीतर हीच झाली असती खरी मंत्र्यांची सून. हो. अरे च्या, कशाला आले तेच विसरले. आठवलं की परत येईल. हा चला चल येते. कॉफी घेणार? हो, मला हवी आहे खरं तर. हे पण पिंट्या, मला आवडते तशी जमेल का रे हिला बनवायला? ए, जमेल ना, तू त्याची काळजी करू नकोस. शंतनू, तू ऑफिसला जा. तू ऑफिसवरनं परत आलास ना की आपण तुमचे लहानपणीचे सगळे किस्से ऐकू, खूप गप्पा मारू. पण आत्ता ऑफिसला जा. अगं काहीच गरज नाहीये ऑफिसला जायची. बॉसनी सुट्टी दिली तुला. काय सांगतेस? दिवसभर गप्पा मारू. एक नंबर. थँक्यू आई, थँक्यू. मला ना फक्त फ्रेश व्हायचंय. चल ना माझ्या खोलीत चल. काकू, तू बस. पिंट्या ना, पिंट्या दाखवेल मला. पिंट्या
चल दाखव मला खोली. चल चल. लहानपणी याने माझ्याकडून खूप कामं करून घेतली आता, पार अगदी वयाच्या वया पूर्ण करून घेतल्यात. त्यामुळे आता जरा करू दे त्याला माझी सेवा. चल चला चल. अरे चल 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 बाबा, चल चल चल, घेतोय मी. आता चल. माझ्या नवऱ्याला बॅग उचलायला लावली. अगं बॅगच काय, लहानपणी शाळेतनं दप्तर सुद्धा घेऊन यायचं तिचं तो. सायली, बाबा पण आता 7 सिस्टरला गेलेत, नाहीतर तुझी त्यांच्या बरोबर पण भेट झाली असती. त्यांना भेटायला येईन ना परत. शंतनू हे बघ. डिअर व्हॅलेंटाईन, आठवतोय ना तो क्षण जेव्हा पाहिले होते तुला? ती फिलिंग जी होती ती कशी सांगू तुला? सायली, आय मीन सिरियसली, तू हे अजूनही जपून ठेवलंयस? हो, अजूनही आहेत रे फिलिंग्स. मला असं वाटलं विचार सोडला असशील तू. अजूनही वाट बघते. ओके ठीक आहे, आपण बोलू या विषयावर नंतर. तू आधी फ्रेश होऊन घे. लव्ह लेटर म्हणजे शंतनू तिचं लहानपणीचं प्रेम आहे आणि ती त्याला माझ्यापासून दूर करायला इकडे आली. आणि म्हणून ती आता सासूबाईंची पण चांगली वागणार. नाही 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 नाही, मला नाही चालणार. शंतनू काय, मी तर सासूबाईंना पण कोणाबरोबर शेअर नाही करू शकत. बघतेच हिला. मम्मी, कशाला आली ही सायली? स्वतःला काम होतं, कॉन्फरन्स आहे, कॉन्फरन्सला जायचं ना. आणि कॉन्फरन्सचं काम करायचं, शंतनू बरोबर गप्पा मारत बसायची काय गरज आहे? पुढे आली हसत काय 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 चाललंय काय? हा, काम नीट होत नाहीये. नाही. कुठे काय? हा शंतनूनी परत सुट्टी घेतली का आज? हा, नाही, अशी कशी सुट्टी घेतली म्हणजे आणि तुम्ही काहीच बोलला नाहीत ना त्याला? नाही म्हणजे माझ्यासाठी जर त्यांनी एखादा दिवस सुट्टी घेतली तर मला किती ऐकवलं असतं? तुझ्यासाठी त्याने सुट्टी घेतली नाही म्हणून तुला राग येतोय? ओ हे असं काही नाही, पण म्हणजे रोज रोज सुट्टी घेतली तर जॉब जाईल ना त्याचा. हो. ए पण तू कशी काय अजून घरात? तू नाही गेलीस आज कामावर? नाही ते मी काय? नाही नाही, कामावरून काढून टाकतील तुलाही. नाही नाही, शंतनू नाही आला अजून चहा प्यायला? अगं तो की नाही, सायली टेरेसवर कपडे वाळत घालते ना, तिला मदत करायला गेलाय. काय सांगू अगं तुला, लहानपणी सुद्धा ना असेच मला छळायचे. आम्ही जातो कपडे वाळत घालायला असं म्हणायचे. आणि काय कपडे कुठले वाळत घालतायत, एकमेकांच्यावर पाणी कळवायचे, झाडायचे काय कपडे. अजूनही लहान राहिलेत का? अगं पण लहानपणीच्या आठवणी, तीच मस्ती, तेच प्रेम, सगळं लहानपणीच. बघितलंस कसे खेदळतात आता सुद्धा. अगं 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 अगं, हळू जरा, हळू पडशील कुठेतरी, घसरशील. आता बघू कोण इन्सिक्युअर होतंय ते. तू पण ना लहानपणी पण काय मजा काय करायचो. मज्जा करायचो. आय नो, आपला गेम होता ऑलमोस्ट. हो, गेम 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 गेम.
अरे काय करतेस हा? अरे काय करते म्हणजे काय करायचं असतं? असं करतात का? असे झाडतात का कपडे? तू पण ना. मग दाखव, तू झाडून दाखव. मी बघा